आज आमच्या कामतगीर गावामध्ये आगरी राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष तेजस पाटील आणि आमच्या गावातील एक तरुण हुशार आमचा शशांक राजन पाटील यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे। सर्वच शरीराची चिकित्सा करून त्यात निघालेल्या आजारांवर ते उपचार करून देणार आहेत सर्व लोकांना मोफत। एक चांगला उपक्रम या आमच्या भागामध्ये राबवल्याबद्दल आगरी राजा प्रतिष्ठान, तेजस पाटील आणि शशांक पाटील यांचे खूप खूप धन्यवाद। कारण या सध्या ऊन, गरमी आणि कामाच्या धकाधकीमध्ये बरेच लोक हे आपल्या आरोग्यावर, शरीरावर जे आजार असतात ते चेकअप करत नाही किंवा दवाखान्यात गेलेलं काहीतरी निघतो म्हणून लोक घाबरून आपल्या अंगावर काढून घेत असतात। अशा मोफत शिबिरांच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि त्यांना असलेल्या शरीरातील आजार, व्याधी निघत असतात आणि त्या मोफत करून देण्याचे त्यांच्या संस्थेच्या वतीने त्यांचा उपक्रम आहे। या उपक्रमाला आणि त्यांच्या संस्थेला मी शुभेच्छा देतो आणि असेच चांगले उपक्रम त्यांनी वेळोवेळी राबवावे आणि चांगले काम या ठिकाणी करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आगरी राजा प्रतिष्ठान उद्देश म्हटलं तर गोरगरिबांसाठी नेहमी तत्पर असणारी ट्रस्ट आहे, संस्था आहे। जेव्हापासून उदयास आली तेव्हापासून भरपूर गोरगरिबांसाठी, लोकांसाठी ही संस्था काम करत आहे। त्याचाच प्रतिभाव होऊन शशांक पाटील यांनी प्रभावित झाले की तुमची संस्था खूप चांगली काम करते, तुम्ही आमच्या विभागात येऊन काम कराल का? आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या विभागात आलो आणि शशांक पाटील यांनी खरोखर खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं, प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि पूर्ण विभागामध्ये त्यांनी चांगला प्रचार केला आणि भरपूर सारे पेशंट या ठिकाणी उपस्थित झाले। शिबिर लावणं हा फक्त माध्यम नाहीये किंवा लावून सोडणं असं काम नाहीये। आगरी राजा प्रतिष्ठान प्रत्येक पेशंटला जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत संपूर्ण खर्च उचलला जातोय। मग इव्हन तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन असेल तरी तो फ्री केला जातोय। तिथून जिथं शिबिर होते तिथून उचलला जाईल, तिथं त्यांना ऑपरेशन करून पुन्हा एकदा त्या ठिकाणी सोडलं जाईल। त्याचबरोबर शरीरामध्ये जेवढ्या चाचणी केल्या जातील, जिथे कुठे आढळला जाईल, इव्हन ऑपरेशन, सर्जरी कुठली असेल ती सर्जरी सुद्धा आगरी राजा प्रतिष्ठान अर्थात तेजस पाटील साहेब यांच्या माध्यमातून फ्री केली जाते। आज आपण पाहिलं तर साहेबांनी सुद्धा सांगितलं का धकाधकीचं आयुष्य आहे, वेळ मिळत नाही आहे, परंतु असं म्हटलं जातं ना की आपण दवाखान्यात जाण्यापेक्षा दवाखाना आपल्या जवळ आलेला आहे आणि त्याचा भरपूर लोकांनी पुरेपूर फायदा सुद्धा उचललेला आहे। मेरे मित्र तेजस ने, उसके लिए मैं पहला नोबल हॉस्पिटल और इनकी संस्था को मैं शुभेच्छा देता हूँ और ऐसा काम अनंत चलता रहे। अभी मेरे वार्ड में भी उनको कहा है कि ब्रह्मानंद नगर में वार्ड आप कैंप लगाओ, जो भी मदद रहेगी वो आपको हम लोग करेंगे। और ये जो कैंप है, यहाँ से अपने को जो बीमारी अपने को गरीब लोगों तक पहुँचाती नहीं, जो उनको मालूम नहीं रहती कि मेरे को डायबिटीज हुआ है, ब्लड प्रेशर हुआ है या मुझे कुछ हुआ है, तो अपने को उसका पता लगाने का एक जरिया है कि अपनी तपासनी करें और तपासनी करके अपने को, लोगों को अपने आरोग्य से अच्छा कोई नहीं है। पैसा तो कभी भी कमाएंगे लेकिन आरोग्य जब अपना जीवन ही नहीं रहेगा तो क्या कमाएंगे। तो इन्होंने जो कार्य किया है इसके लिए मैं मेरे तरफ से, मेरी पार्टी की तरफ से उनको शुभेच्छा देता हूँ। कामतगीर गावामध्ये नोबल हॉस्पिटल आणि आगरी राजा प्रतिष्ठान तर्फे तेजस्वी पाटील यांनी एक मोठा पाऊल उचलला आहे आणि इकडे लोकांना जास्तीत जास्त काय म्हणजे मेडिकल कॅम्प मध्ये आपण त्यांना गरजू लोकांना काय सुविधा देऊ शकतो त्याच्यावर विचार करून त्यांनी एक चांगला कॅम्प ठेवलेला आहे। इकडे बीपी, चष्मा, डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असे सगळे म्हणजे विविध जे छोटे आजार आहेत किंवा ज्या आजारासाठी बाहेर लोकांना खर्च करायला लागतो, या गरमीच्या याच्यामध्ये म्हणजे हा एक चांगला कार्यक्रम आहे। कारण लोकांना बाहेर कुठे जाता येत नाही लवकर आणि पैशांचाही म्हणजे खूप तोटा असतो, तर याच्यामुळे मला वाटते बहुतेक गरजू लोकांना याची मदत भेटेल आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की हा चांगला कार्यक्रम त्यांनी ठेवला, त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मार्फत यांनी जो कार्यक्रम राबवला आहे तो शशांक बाळू यांनी खूप चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे। त्यांनी गरिबांसाठी जे विचार केलेले आहेत, जी सेवा देण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। असेच कार्य त्यांनी पुढे करत राहावे हे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी आम्ही प्रार्थना करतो ते कार्य त्यांनी हातात घेतले, यांच्यात त्यांना भरपूर यश मिळो, त्यांना भरपूर प्रतिसाद भेटवून सगळ्या लोकांचा आशीर्वाद लाभो, बस हीच आमची आई आशीर्वादसाठी प्रार्थना। सध्या आपण बघतोच म्हणजे अशी एक म्हण आहे
की मानव सेवा हीच ईश्वर सेवा अशी एक मोठी म्हण आहे. त्या म्हणीला अनुसरून तेजस पाटील संस्थापक अध्यक्ष आगरी राजा तसेच नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने इथे एक जे शिबिर ठेवलेलं आहे मोफत आरोग्य शिबिर. याच्यात अनेक नागरिकांनी त्या मोफत आरोग्य शिबिराचा फायदा घेतलेला आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात एक चर्चा आहे की आपण जो चिंचोका म्हणतो, चिंचोका तो 10 रुपयाला 10 मिळतात, 20 मिळतात. पण आज अशा एका संस्थेच्या द्वारे एक चिंचोका 1 लाख रुपयाला विकला जातो. ही त्यांची आरोग्य सेवा. त्या आरोग्य सेवेला ती किंमत नाही, फक्त त्यांच्या त्या चिंचोक्याच्या पैशाला किंमत आहे. पण आज इथे जे मोफत आरोग्य शिबिर ठेवलंय, खरोखर मी त्यांचा एक खूप आभारी आहे. कामतगर गावच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि आमचे बंधू शशांक पाटील यांनी जो याच्यात सहभाग घेतलाय, सहकार्य केलं त्यांनी, त्याचाही मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या संस्थेचा नेहमीच विचार असतो की लोकसेवा करायची, लोकांना चांगला हेल्थ लाभो ईश्वर कृपेने, आणि आमच्या मार्गाने पण काही त्यांची मदत होईल आमचा नेहमी उद्देश असतो. आणि आमच्या संस्थेच्या मार्फत आता लवकरच आम्ही एक हॉस्पिटल बांधत आहे आणि एक कॉलेजची पण आमची तयारी आहे. ते सर्व माझे मित्र परिवार आणि जे आमचे सदस्य आहेत ते आपल्याला खूप मदत करतच असतात. आणि या माध्यमातून माझी पण हिंमत वाढते आणि मी लोकसेवा करत असतो. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, हार्ट चेकअप, BP चेकअप आणि लोकांना मोफतमध्ये चष्मे, आणि जर कुणाचा इन केस ऑपरेशन असेल तर तोही आमच्या संस्थेमार्फत मोफत करून दिला जातो. इथून नेण्यापासून तर घरी आणण्यापर्यंत सगळी सुविधा आमची संस्था करते.